वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ते समान काळ सार्थक केला त्यांनी नरीला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळामणे स्वरूप सिद्धी द्याथा निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एकदंत ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजन आठवे धूम्रवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजाननम श्री गुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधारी बरनौर घोबर विमलत सुजोदायको फलचारी बुद्धिहीन तनो जानिके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय वसहु सुरभु सियावर रामचंद्र की सियावत महादेव बोलो रे भाई सब संतन की पवन सुत हनुमान की हे तडिद्वास सन्नील मेघाव भासम इको कमी करा स्पष्ट आवाज गोंगाट होतोय जरा तडिद्वास सन्नील मेघाव भासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम त्वेष्टिकाया समन्यस्ते पादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नॉर्मली को द्या फक्त ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ते समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग इको लई पण नका देऊ आणि एकदम शून्य पण नका करू एक किंवा दोनच पॉइंट वरती नॉर्मल बनवता आहे की नाही खनकत जरा इथं त्याच्यामुळे निवडलेला अभंग संत हृदय सम्राट
वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू गावचे सुप्रसिद्ध साधू श्री जगद्गुरु तुकोबरायांचे लाडके लढीवाळ शिष्य श्री निळोबरायांचा असून या अभंगामध्ये श्री निळोबराय मानवी जन्माला आल्याच्या नंतर जीवनात जर काळ सार्थ केला व्हायचा असेल तर कोणते साधन केले पाहिजेत याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल या अभंगावरती चिंतन पाहण्याच्या अगोदर असा मोकळा करा ना, आवाज थोडा मोठा द्या ना, फार जवळ येऊन मोठ्याने बोलावं लागत. एकदा सेट झाला ना मग काय अडचण नाही. हरी राम द्या थोडा असा मोकळा करा, थोडा ते समोरच्या बॉक्स मधून करा, हिथून मी करा. हरी राम हा ओके राहू द्या आता असं. या अभंगावरती चिंतन पाहण्याच्या अगोदर अल्पसा परिहार तो म्हणजे असा मोजे कांदलगाव नावाचं हे गाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आणि या ठिकाणी आपल्यातून जाऊन ज्यांना 1 वर्ष पूर्ण झालं कैलासवासी बापू दगडू सरडे या बाबांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि एका वर्षाने केलं जातं ते वर्षश्राद्ध अर्थात ब्रह्मश्राद्ध. आणि या ब्रह्मश्राद्धाच्या निमित्तानं या सरडे परिवारानं गोड असा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. पण 1 दिवसीय कीर्तन महोत्सव जरी असला तरी असं वाटत नाही की एका दिवसाचा कीर्तन महोत्सव आहे. या कडीपासून इथपर्यंत एवढे निस्ते टाळकरी नाही तर मुरबी टाळकरीत, हे मला विशेष आनंद वाटला. कारण या पुणे जिल्ह्यामध्ये ऊसाच्या केळीच्या बागायत पट्ट्यामध्ये एवढे टाळकरी येणं ही सोपी गोष्ट नाही. हा हे बाबा पेटी मास्तर होते का? वा वा वा, म्हणजे माळकरीच होते असं म्हणा की तो का, म्हणजे असं इतकं बी नका उघड करू. असू द्या, परमार्थामध्ये होते म्हणजे त्यांना कीर्तनाविषयी परमार्थ विशेष आवड होती. पखवाजाची शाही पण म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये विशेष कार्य होतं त्यांचं, पखवाजापासून पिटीपासून. त्याच्यामुळे एवढे त्यांच्यावरती नितांत प्रेम करणारे संप्रदायातले माणसं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आता याच्यामध्ये भरपूर माणसं गायक पण असतील, पेटी मास्तर असतील, पखवाजोदक असतील, पण सगळ्यांचा माझा काय असा विशेष परिचय नसल्या कारणास्तव ज्यांच्यामुळं मला इथं येणं झालं असे यांचे चिरंजीव हरिभक्त पारायण बापूसाहेब सरडे, किसनराव सरडे, त्यांना बापूसाहेब पण म्हणतात, भाऊसाहेब पण म्हणतात. आमच्या जामखेड पट्ट्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं विशेष काम होतं आणि आमच्या परिसरामध्ये पण त्यांच्या विशेष प्रेम करणारी माणसं आहेत. आमच्याकडचे लोक अजूनही त्यांचं नाव घेतात. आणि तसं जर पाहिलं तर राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं लावून धरलं होतं आमच्या परिसरामध्ये, म्हणजे समजणाऱ्या माणसांना लक्षात येईल. बऱ्याच दिवस आमच्या तिकडे ते होते, निवासी होते. असून अशी गोड प्रेमळ स्वभाव आणि त्या स्वभावाच्या कारणास्तव एवढा परिवार या ठिकाणी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट, पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. त्यांचा गोड असा परिवार बाबांचा आहे. त्यांच्या पाठीमागं आहे किसन बापू सरडे, म्हणजे त्यांचेच बापूसाहेब सरडे असतील, राम बापू सरडे त्यांचे दुसरे चिरंजीव आहेत. नंतर अनिता किसन सरडे, संगीता राम सरडे, राज राम सरडे, निकिता किसन सरडे, यशराज राम सरडे आणि संस्कार किसन सरडे असे त्यांचे नातू आहेत, सुना आहेत. आणि विशेष म्हणजे मला वाटते बाबांना 2च फक्त मुलं आहेत, बरोबर ना? त्यांना काही मुलगी नाही, पण मुलगी नाही असं म्हणता येणार नाही. मला आता आमच्या किसनराव सरडे आणि राम सरडे दोघांनी बी सांगितलं, महाराज आम्हाला जरी सख्खी बहीण नसली तरी आमच्या ज्या सख्या चुलत त्याच आमच्या सख्या असल्यासारख्यात. त्यांनी त्यांचे सुद्धा मला नावं लिहून दिले. आमच्या रोहिणीताई देवकर असतील, पूजाताई शिंदे असतील, कौशल्याताई शिंदे, राणीताई वाडेकर आणि सत्यभामाताई चेंडगे अशा गोड असा परिवार त्यांचा पाठीमागा आहे. आणि या परिवारानं ठरवलं की आपल्या बाबांचं पुण्यस्मरण गोड असं वारकरी संप्रदायाच्या कीर्तन महोत्सवानं व्हावा, म्हणून त्यांनी या कीर्तन साथी करता महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य मृदंगाचार्यांना आमंत्रित केलं. माझे जीवलग मित्र महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य ते TV वरती जाऊन आले, इंडियन आयडल याच्यामध्ये जाऊन आलेत. विशेष आमच्या अविनाश दादा करता जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. असे माणसं मिळत नाहीत. तुम्ही मला सांगितलं आता की बाबा पीटी मास्तर होते, म्हणजे त्या क्षेत्रातली आता गोड लागले असंच साऊंड राहू द्या. जाणकार मंडळी असल्या कारणास्तव त्यांनी त्या क्षेत्रातले दिग्गज माणसं या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत. या परिवारात नितांत प्रेम आहे. आमचे अविनाश महाराज गोड अशी साथ गायनाची देण्याकरता उपस्थित आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद. दुसरे गायनाचार्य आमचे त्यांच्याच तोडीस तोड अतिशय गोड आमचे आदित्य महाराज, त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय गोड खूप सुंदर गायन आहे, आपण त्यांचं गायन ऐकलेलं आहे. त्याचबरोबर मृदंगाचार्य आमचे जीवलग मित्र
अगोदर ज्यांनी मृदंग वाजवला आमचे संग्राम महाराज अतिशय गोड, त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या परिसराचं भूषण आहे, आपल्या परिसरामध्ये अशी माणसं आहेत. मनापासून धन्यवाद. खूप गोड संग्राम महाराजांनी मृदंग वाजवला. त्यानंतर जे मृदंग वाजवत आहे ते माझे जवळचे मित्र आमचे मारुती महाराज पुरी, महाराजांकरता टाळ्या वाजवा. आपल्या परिसराचं भूषण आहे, बारावती काटेवाडी त्यांचं गाव आहे आणि महाराष्ट्रामध्ये नामांकित मृदंगाचार्यामध्ये त्यांचं नाव आहे. अतिशय गोड मृदंग ते वाजवत आहेत. आदरणीय पीटी मास्तर बाबा सोनार महाराज, वा अतिशय गोड. मला गायन फार कमी येतं पण तुमच्या पिटीमुळे मी सुंदर म्हणू शकलो, स्वरात स्वर आला. खूप छान बाबा, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. ज्यांच्यामुळे या परिसरामध्ये मला सुरुवातीला येण्याचा योग आला होता. आमचे राम महाराज अतिशय गोड, त्यांचं नियोजन असताना याही कार्यक्रमाच्या संबंधित त्यांनी चर्चा केली, मला फोन केला, आमंत्रण दिलं, त्यांनाही मनापासून धन्यवाद. इथं आल्याच्या नंतर रोखठोक ज्यांचा स्वभाव मला असं कळलं, काय असेल ते डायरेक्ट तोंडावच आहे का नाही. आमचे विठ्ठल महाराज अतिशय गोड आणि मोकळ्या मनाची माणसं ही मोकळीच असतात, वरून नाही आतून बी. लई गालात हसतात ना, ते निवळ मुक्या स्वभावाचे असतात असं मला म्हणायचंय. असो, अतिशय आमच्या विठ्ठल महाराजांचा गोड स्वभाव आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांच्या घरी चहापाणी झालं. आता जेवढे ज्ञात अज्ञात माझा सगळ्यांचा काही परिचय नसल्या कारणास्तव यापासून सगळ्या माझ्या आजोबांच्या वयाचे असणारे टाळकरी सगळ्यांच्या चरणावरती मस्तक ठेवतो आणि माझ्या कीर्तनाला प्रारंभ करतो. विठ्ठल अतिशय गोड. इकडे बघितल्यावर असं वाटतं तानाजी मालुसरेत काय की, आणि ह्यांच्याकडे बघून मला असं वाटतं शेवट शिवछत्रपती सांगावेच. हे वजनदार कसे दिसतेत आहे का नाही. एक मला आठवण करून द्या, 2-3 मिनिटं नक्की शिवछत्रपती सांगेल बाबांकडे. हा आताच्या मी शहाणा राहिल्या ठेवून बी काय उपयोग नाही. विठ्ठल कोणता हित चाललाय. अभंगाचा पहिला शब्द आहे नाम वाचे श्रवण कीर्ती. आता हे कीर्तन झाल्याच्या नंतर लक्षपूर्वक ऐका, हे कीर्तन झाल्याच्या नंतर आयुष्यभर तुम्हाला हे कीर्तन या परिवाराला, या गावाला तुम्ही कधीही माझं नाव टाकलं, बाबांचं नाव टाकलं, कांदलगावचं नाव टाकलं, हे कीर्तन तुम्हाला आयुष्यभर युट्यूबवरती पाहायला मिळणार आहेत. जे युट्यूब चॅनल माझ्यासोबत माझे जिवलग मित्र आवर्जून भेट झाली आणि ते सोबत आले माझे नाना महाराज, त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं आपली परंपरा नावाचं युट्यूब चॅनल आहे, खूप गोड आहे. संपूर्ण कीर्तन आमच्या गायकांची चाल, मृदंग, हे कीर्तन गोड तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि घंटी दाबायला विसरू नका. विठ्ठल कसं असतं, सगळं चांगलं झालंय, सगळं जोरदार झाले, बरोबर का नाही. पण बायको मोठ्याची करायची आणि ऊस तोडायची जमतंय का नाही. तसं ही साऊंड सिस्टीम पण गोड आहे, त्यांच्याकरता बी एकदा वाजवा टाळ्या. हे सगळ्या गायकांचा वादकांचा प्राण असतो आणि अतिशय सुंदर धुमाळ मंडप. तुम्ही धुमाळच घातलंय आता इथं सगळं. अतिशय सुंदर असं साऊंड सिस्टीम आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आता बाळूमामाचे भक्त आहेत, विनेकरी आहेत, जेवढ्यांची नावं घेतली तेवढे सगळे देव आणि ज्यांचे राहिले ते महादेव. विठ्ठल अभंग आहे निळोबरायांचा. अभंगाचा पहिला शब्द आहे नाम वाचे श्रवण कीर्ती. भगवंताचं नामचिंतन जर केलं तर काय होईल. निळोबराय म्हणतात, तुम्ही जर भगवंताचं नामचिंतन केलं तुमच्या जीवनाचा काळ सार्थकी लागेल. महाराज, जीवनाचा काळ सार्थकी लागण्याकरता फक्त नामचिंतनच करावं लागेल का. नाही. मग निळोबरांनी 3 साधनं सांगितली. पहिलं साधन सांगितलं नाम वाचे, मुखाने नामस्मरण करा. दुसरं साधन सांगितलं श्रवण कीर्ती, त्या भगवंताच्या कीर्तीचं श्रवण करा. आणि तिसरं साधन सांगितलं पाऊले चित्ती समान. महाराज, आम्हाला कळलं आमच्या जीवनाचा काळ सार्थकी लावायचा असेल तर नामस्मरण करावं लागेल, भगवंताच्या कीर्तीचं श्रवण करावे लागेल. महाराज, पण हे कुठं घडेल, कळायला लागलंय का, कुठं घडल. मग महाराजांनी 3रं चरण लिहिलं. काय लिहिलं. कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. आहे तसंच राहू द्या. कीर्तन जर सुरू केलं, अर्थात कीर्तनामध्ये ह्या दोन्ही साधनं घडू शकतात. बघा तुम्ही, कीर्तन चालू आहे, नामस्मरण पण घडतंय आणि चालू मध्ये आता भगवंताच्या कीर्तीचं वर्णन आपल्याला ऐकायचंय, म्हणजे भगवंताच्या कीर्तीचं श्रवणही घडतंय. अर्थात नामस्मरण घडतंय, कीर्तीचं श्रवण घडतंय. महाराज, आम्हाला कळलं कीर्तनामध्ये हे सगळं घडेल, पण ते कीर्तन कसलं असलं पाहिजे, कसलं असलं पाहिजे. 3ऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये लगेच निळोबराने प्रमाण टाकलं. काय. निर्दंभ सर्वदा. त्या कीर्तनामध्ये दांभिकता चालत नाही.
त्या कीर्तनामध्ये फुगिरी चालत नाही, त्या कीर्तनामध्ये अहंकार चालत नाही. निर्दंब निरहंकार ते कीर्तन झालं पाहिजे. अर्थात कीर्तनच नाही तर परमार्थामध्येच अहंकार चालत नाही. अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. आणि जर समजा गेला तर अहंकार गेला. तुका म्हणे देव झाला. विठ्ठल 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 अर्थात निरोबर यांनी सांगितलं निर्दंब सर्वदा. महाराज कळलं आम्हाला, नामस्मरण फार गरजेचं आहे, आम्ही करू. पण अजून नामस्मरण केल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये काय होईल? काय होईल? निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. तुम्हाला जर नित्य समाधी अवस्थेपर्यंत जर जायचं असेल ते एकमेव साधन आहे, ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. विठ्ठल हे काय महाराज कळलं आम्हाला. एवढं नाम श्रेष्ठ आहे का? हो. विठ्ठल महाराज साधकाने प्रश्न विचारला, निळोबराय एवढं नाम श्रेष्ठ आहे का? हो. किती नाम श्रेष्ठ आहे? अहो मी तर कायम सांगत असतो माणसाच्या जीवनाची सुरुवात ही रामनामापासून आहे आणि शेवट ही रामनामापासून. कसं आहे बघा, समजा एखादा सद्ग्रस्त उठला, गावामध्ये कोणतं मंदिर आहे तुमच्या? कोणत्या देवाचे? हा, जोगेश्वरी मातेचे. वा, जोगेश्वरी मातेचं दर्शन घेण्याची रोजची काहींची सवय असते. काही लोकांची उठलं की आंघोळ करायची, गण लावायचा, मातेचं दर्शन घ्यायचं आणि घरी यायचं. ठराविक लोक असतात गावामध्ये. समजा एखादा गावातला माणूस गेला, दर्शन घेतलं, बाहेर आला, बाहेर गावचे पाटील आले आणि पाटलाला घातला. तुमच्याकडे काय घालतात? हा, आमच्याकडे राम राम घालतात. म्हणजे तुमच्याकडे आमच्याकडे सारखंच आहे. आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात. म्हणजे माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचायला लागल्यात, ऐका ध्यान करून. राम राम घातला. अविनाश महाराज दिवसाची सुरुवात कोणत्या नावापासून झाली? राम नामापासून झाली. अहो माणसाच्या जीवनाची सुरुवात सोडा, माणसाच्या जीवनाचा शेवट कशापासून होतो माहिती आहे तुम्हाला? समजा ज्या माणसाला राम राम घातला तो माणूस संध्याकाळी गेला. गेला म्हणजे मेलाच की, मेला. त्याला उचले त्याने काय म्हणतात? कसलं नाम सत्य? तेव्हा राम नाम सत्य, राम नाम सत्य. अर्थात माणसाच्या जीवनाची सुरुवात ही रामनामापासून आणि शेवट ही रामनामापासून. एवढं सोडून द्या, अजून पुढचं सांगतो. काय? 450 वर्ष होऊन गेले जगद्गुरु तुकोबरायला. 750 750 वर्ष होऊन गेले माझ्या ज्ञानोबरायला. ज्ञानोबरायच्या काळापासून हरिपाठ चालू आहे, कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे. हरिपाठाची, कीर्तनाची, भजनाची जर सुरुवात करायची असेल आपण कशापासून करतो? रामकृष्ण हरी हरी जय जय एका मिनिटाकरता असं वाटतं की कीर्तनाची सुरुवात, असं वाटतंय ना. अभंगाचा पहिला शब्द आहे नाम. ह्या नामाचं चिंतन चालू, ध्यान करून ऐका. रामकृष्ण हरी. कीर्तनाची सुरुवात रामनामापासून. बरं जाऊ द्या, 750 वर्षापासून कीर्तनाची सुरुवात रामकृष्ण हरीपासून आहे, भजनाची सुरुवात रामकृष्ण हरीपासून आहे, हरिपाठाची सुरुवात रामकृष्ण हरीपासून आहे. शेवट कशापाशी बघा ना? ज्ञानदेव तुका. आला का परत राम? मी तर कायम सांगत असतो भजनाची सुरुवात आहे राम, शेवट आहे राम. माणसाच्या जीवनाचा सुरुवात आहे राम, शेवट. जो राम का नहीं हो किसी काम का नहीं. विठ्ठल. कळलं का तुम्हाला राम महाराज? समोर बसलेत ना राम महाराज, म्हणून आठवलं मला जरा. मुद्दा एवढाच चाललाय आपला. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण जर केलं तर जीवनाचा काळ. महाराज तुम्ही नुसतं सांगू नका कुणी राम नाम घेतलं ते सांगा. कुणी घेतलं? मारुतरायाकडे चला ना. मारुतरायाच्या मुखामध्ये फक्त एकच शब्द होता. कोणता? जय श्रीराम. जय जय श्रीराम. दुसरा शब्दच नाही हो. अगाध शक्ती मारुतरायाची. लोक म्हणतात, तुम्हाला सांगू का, महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही जिथं मारुतरायाचं मंदिर नाही. आहे का तुमच्या गावात? आहे का मारुतीचं मंदिर? नाही, अजिबात नाही का? अजून 2 गाव आहेत, मी सांगतो ऐका. तुमचंच नाही, पण महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही जिथं मारुतरायाचं वजनदार देवता आहे मारुतराय. पहिलं गाव अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका दत्तानंदूर नावाचं गाव जिथं मारुतरायाचं मंदिर नाही. दुसरं गाव संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण क्षेत्र मुंगेश साई गव्हाण नावाचं गाव जिथं मारुतरायाचं मंदिर नाही. तिसरं गाव इंदापूर तालुक्यामध्ये कांदळगावमध्ये मारुतरायाचं मंदिर नाही. बरोबर ना? बरोबर का? असलं तर हानीन मला मारुती शिवाव धरून. असो, माझ्या यादीमध्ये तिसरं गाव ऍड झालं. मला 2च माहिती होती. विरहित. आता तिथं रामभक्ताचेच मंदिर आहेत दैत्यानंदूरला. तिकडं पण कशामुळे नाही? कारण इतिहास वेगळा आहे. विरहित महाराष्ट्रामध्ये असं गाव ना जिथं मारुतरायाचं मंदिर नाही. मी तर कायम सांगत असतो, अरे रामाचे मंदिर ना किती बी गाव आहेत, पण मारुतीने असे क्वचित आहेत. बोटा मोजणे एवढी आगाध देवता. कशामुळे? कशामुळे? फक्त मुखामध्ये एकच नाव होतं, फक्त प्रभू रामचंद्राचं. आगाध शक्ती मारुतरायाची महाराज.
असा प्रश्न निर्माण झाला, सबसे बडा कौन है? सबसे बड़ा कौन है? बोले सबसे बड़ी पृथ्वी है। पृथ्वी का है के बड़ी? वो तो शेषनाग के माथे पे खड़ी। फिर बोले शेषनाग बड़े, शेषनाग का है के बड़े? वो तो शंकर जी के गले में पड़े। फिर बोले शंकर जी बड़े, शंकर जी का है के बड़े? वो तो कैलाश पर्वत पे खड़े। फिर बोले कैलाश पर्वत बड़ा, कैलाश पर्वत का है का बड़ा? उसे तो रावण एक हाथ से उखाड़ा। फिर बोले रावण बड़ा, रावण का है का बड़ा? उसे तो राम जी ने एक बाण से उड़ा। फिर बोले राम जी बड़े, राम जी का है के बड़े? वो तो हनुमान जी के हृदय में खड़े, हनुमान जी बड़े। जगातली एक नंबरची ताकद जर कोणती असेल ती मारुतरायाची. पण काय एवढी ताकद आहे मारुतरायामध्ये? फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्राचं नामस्मरण. विढाल याचा अभ्यास निरोबराने केला आणि अभंगाचं पहिलं चरण लिहिलं. जर जीवनाचा काळ सार्थकी लावायचा असेल तर फक्त प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करावं लागेल. नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. आपल्यापाशी वेळ कमी असल्या कारणास्तव थोडं काट छाट करून आपल्याला पुढे जायचंय. दुसरा काहीच मुद्दा नाही. नामावरती भरपूर बोलता येईल आपल्याला. विषय एवढाच आहे. निळोबरायला माहिती होतं मारुतरायाच्या जीवनाचा काळ सार्थकी लागला. पण कशामुळे लागला? त्या नाम वाचे मुखाने उठताने ना. बरं अजून सांगू का तुम्हाला? आता तुमच्या गावात मारुतीचं मंदिर नाही म्हणून सांगतो. काही पद्धत जुनी परंपरा असेल, कशा इतिहास असेल काय आपल्याला माहिती नाही. पण मुद्दा असा आहे, एकच वाघ असा होऊन गेला. दुसऱ्याच्या गावात गेलो लोक शायनिंग हाणतात, गप मरून पडतात. नको रे म्हणतात गाव दुसऱ्याच्या, निटरा झपकी होते लोक आपल्याला. पण वाघ असा होऊन गेला. दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जळून टाकली. गायकांना काही कल्पना कुणाची दाढी जाळली मारुतीने? हनुमत महाबली टाळ्या वाजवा. एक नंबर गायनाचार्य आहेत. ह्या गायनाचार्यापेक्षा बी एक नंबर वादक आहे. त्या दोघांकरता टाळ्या वाजवा जोरात. ह्या दोघांपेक्षा बी तुम्ही ऐकणारे अजून भारी. तुमच्याकरता एकदा वाजवा, जोरात वाजवा. तुमच्याकरता सांगितलं. बरं तुम्ही सगळेच भारीत म्हणले, मी येडपट आहे का काय? तरी सुद्धा जीव यायला लागले. हातावर हात आणायचा का? त्याला का पैसे द्यायचे का? टोल नाका का? मीच टोल नाका देऊन आलोय. आता तुम्हाला काहीच नाही राव. निस्ता हातावर हात. एक जण तर माझ्या समोर बसलं की टाळी वाजना विठ्ठल विठ्ठल म्हणे ना. दुसऱ्याला वाजू दे ना, त्याचा हात दाबायचा अविनाश. मला टाळी का वाजना? तो म्हणला माझ्यावर कर्ज आहे. आम्ही फेडावं का मग? बोंबलं धेनला तिकडे 10 कमीतून 20 पेतो बिस्लरी. दुसरं दे ना त्याचं परत. असो तो का म्हणे टाळा त्याची नाही अवकळा. जिंदगीमध्ये जर अवकळा व्हायची नसेल तर टाळा म्हणजे हिशोब ठेवला. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं. मुद्दा हिथं चाललाय आपला. दुसऱ्याच्या गावात गेले लोक शायनिंग हाणीत नाहीत, गप्प बसतात. पण मारुती असा वाघ होऊन गेला. रावणाच्या गावात जाऊन त्या रावणाची दाढी जाळून टाकली. प्रमाण दिलं आदित्य महाराजांनी. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. अर्थात मला सांगा, रावणाची दाढी जाळल्या मी राहिले असताना का? एकच बांध आहे ना. दाडा दाडात पेटलं खकाना बुक पीठ राख पार बुका करून टाकला. तेवच बुका घेतला रावणाने कपाळा चोळला. पुंडली कवरदार विठ्ठल. रावण म्हणला मारुती माझं पटांगण केलं तू, आवाज मोकळा करा. ऐका मुद्दा. त्याचं निस्तं गाडी नाही जाळली, त्याचं गाव बी जाळलं. जाळीयली लंका प्रमाण झाले की टाळी वाजवायची जोरात.
हाय गाई करायची ना टाळी वाजव. आई ए आजी टाळी वाजव, मी तिथं येईन परत. हा टाळी का वाजवायची ध्यान देऊ नाही का आता. टाळी का वाज, माझ्या हाताकडे बघा, सगळ्यांना दिसत माझ्या हात. आपल्या हातामध्ये असे काही पॉइंट्स असतात, ध्यान करून ऐका बरं का तुमच्या कामाचे. आपल्या हातामध्ये असे काही पॉइंट्स असतात, एकावर एक हात आदळल्याच्या नंतर त्या पॉइंट्स दबल्या जातात. प्रणाम. रक्त विजृंभ प्रक्रिया वाढते. माझ्या वीर हेच कधी युट्यूब वरती सर्च करून पहा. TV9 ABP न्यूज 24 तास सगळ्या टीव्ही चॅनलवरती बातमी येऊन गेली. नामस्मरण करायचं, विठ्ठल विठ्ठल म्हणत आणि टाळी वाजवायची. होतं काय, विठ्ठल 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 असं म्हणत टाळी वाजवल्याच्या नंतर विठ्ठल म्हणत असताना ठ या शब्दाचा हृदयावरती आघात होतो. विठ्ठल म्हणून बघा, विठ्ठल 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 ठ या शब्दाचा हृदयावरती आघात होतो आणि टाळी वाजवल्याच्या नंतर रक्त विजृंभ प्रक्रिया वाढते. परिणाम एटॅक नावाचा प्रकार येत नाही, म्हणून टाळी वाजवली पाहिजे. हा ना, जरा जोरात हा ना. टाळी वाजवण्याची अशी आपल्या शरीरामध्ये काही काही पॉइंट्स ध्यान करून ऐका बरं का. समजा तुम्ही घरी एकटेच आहेत, तुमच्या जवळ कोणी नाही, हॉस्पिटल लांब आहे, अशा वेळी काय करायचं. तुमच्या शरीराला दरदरून घाम आलाय, हृदयामध्ये अटॅक येण्याची दाट शक्यता आहे, आपल्या जवळ कोणी नाही, हॉस्पिटल लांब आहे, आपल्या शरीरात दरदरून घाम येतोय. अशा वेळी आपल्या उजव्या हाताची करंगळी एवढी चावायची ती तुटली तरी चालेल, पण चावायची. 1 तास तर तुम्ही अटॅकने मरू शकत नाही. असे पॉइंट्स असतील. ज्यांना कोणाला मूळव्याध, ध्यान करून ऐका, मूळव्याधाचा पॉइंट आपल्या पायाच्या टाचीमध्ये असतो. असे अनेक लय पॉइंट्स आहेत, पण एका कीर्तनात एवढेच बस झाले. आता पुढचं कीर्तन घ्या, मग बाकीचे सांगतो. विठ्ठल मुद्दा इथं चाललाय आपला. ह्यांचं प्रमाण झालं. मृदंगातून एखादा गोड बोल वाजला, माझ्या बोलण्यातून एखादं तुम्हाला गोड वाटलं वाक्य, तर आम्हाला दाद द्या टाळी वाजून. आपल्या माणसाच्या पाठीवर शब्बासकीची थाप टाकणं हे आपलं कर्तव्य, म्हणून टाळी वाजवायची. विठ्ठल